hurry. Won't you stay inside? Remember not to get too close to stars. They're never gonna give you love like ours. Where did you go? I should know, but it's cold and I don't wanna be lonely. So show me the way home. नमस्कार, माझे नाव समीक्षा बाळकृष्ण गिरवे. शाळेचे नाव चौदरवाडी हायस्कूल चौदरवाडी, इयत्ता 8वी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. कथेचे नाव यशाचे रहस्य. एका नदीकिनारी एक आश्रम होता. त्या आश्रमातील एका शिष्याने आपल्या गुरुला विचारले, गुरुवर्य, यशाचे रहस्य काय आहे? गुरुवर्य म्हणाले, शिष्या, याचे उत्तर मी तुला उद्या पहाटे स्नानाच्या वेळी देईन. तू उद्या सकाळी माझ्याबरोबर नदीवर स्नानासाठी ये. शिष्य म्हणाला, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी पहाटे गुरु आणि शिष्य नदी किनारी आले. गुरु म्हणाले, चल शिष्या, माझ्यासोबत नदीच्या पाण्यात उतर. दोघेही पाण्यात चालू लागले. पाणी जेव्हा गळ्यापर्यंत आले, अचानक गुरुने शिष्याचं डोकं पकडलं आणि त्याला पाण्यात बुडवलं. नदीच्या पाण्यातून बाहेर येण्यासाठी शिष्य संघर्ष करू लागला. पाणी त्याच्या नाकातोंडात जाऊ लागले, पण गुरुने त्याला सोडलं नाही. शिष्य तडफड करू लागला. त्याला पाण्यात श्वास घेता येत नव्हता. तो पूर्ण कसोशीने ताकद लावून पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला, पण तरीही गुरुने त्याला सोडलंच नाही. अखेर त्या शिष्याने प्राणपणाला लावून गुरूंच्या हाताला झटका दिला आणि तो पाण्यातून बाहेर आला. पाण्यातून बाहेर आल्याबरोबर शिष्य छाती हापसत हापसत जोरजोराने श्वास घेऊ लागला. श्वास घेतल्यामुळे त्याला बरे वाटू लागले. त्याच्या जीवात जीव आला. तो शांत झाल्यावर गुरु म्हणाले, शिष्या, जेव्हा तू पाण्यात होतास तेव्हा तुला सर्वात जास्त आवश्यक काय हवंसं वाटलं? शिष्य म्हणाला, श्वास. गुरु म्हणाले, शिष्या, यशाचं हेच रहस्य आहे. जेव्हा तुला तुझं लक्ष श्वास इतकं महत्वाचं वाटेल, आवश्यक वाटेल, तेव्हा तुला यश नक्कीच मिळेल. यशाचं हेच खरं रहस्य आहे. मित्रांनो, कळलं तुम्हाला यशाचं खरं रहस्य काय आहे ते? आपल्या लक्ष्यासाठी इतकं झाटा की यशाला स्वतःला वाटलं पाहिजे की मी मिळेल तर फक्त यालाच मिळेल. धन्यवाद.